आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांनी ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आजचा दिवस तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. आपल्या भारत मातेचा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी संधी मिळणे हे प्रत्येक भारतीयासाठी भाग्याची गोष्ट आहे. या पवित्र प्रसंगी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आपला भारत देश अनेक सण आणि उत्सवांनी सजलेला आहे, परंतु आजचा दिवस खास आहे कारण आज उत्सवांचा उत्सव आहे. या महान राष्ट्राचा उत्सव आहे. आणि मित्रांनो, आजच्या दिवशी 1947 साली आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 200 वर्षाच्या काळोख्या रात्रीतून आपल्या स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली. स्वतंत्र भारत हे राष्ट्र जन्माला आले. या 200 वर्षाच्या काळात आपले अनेक पूर्वज पारतंत्र्यातच जन्मले आणि पारतंत्र्यातच मरण पावले. परंतु मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत कारण आपण हा स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहिला. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आणि स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा असंख्य स्वतंत्र सैनिकांनी आपला देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची सर्वस्व त्याग केला. त्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानानेच आज आपण स्वतंत्र भारतात स्वतंत्र्याने श्वास घेत आहोत. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून ब्रिटिशांशी लढा दिला. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांनी आणि अशा असंख्य क्रांतिकाऱ्यांनी आपल्या तारुण्यातच भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि हे बलिदान देताना त्यांच्या ओठावरचे शब्द होते, लिख रहा हूं अंजाम जिसका, लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा, इनकलाब लाएगा. देशांतर्गत नक्षलवाद, दहशतवादाविरुद्ध लढताना कितीतरी जवान शहीद झाले. त्या भारत भूमीच्या वीर सपुत्रांना नमन करण्याचा आजचा हा दिवस आहे. स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्याच्या लढ्यातून आपण शिकले पाहिजे. एकता, सहकार्य आणि समर्पणामुळे आपण कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतो. स्वातंत्र्यानंतरही आपल्या सीमा सुरक्षित आहे कारण हिमालयाच्या थंडीत, समुद्रांच्या लाटांमध्ये आणि रणगाड्यांच्या गोळीबारात आपले वीर जवान पहारा देत आहे. आपल्या सशस्त्र सेनेने शेजारील राष्ट्राच्या आक्रमणाला वेळोवेळी सयोचित उत्तर दिले हे आपल्याला पाहायला मिळते. नुकत्याच पार पडलेलं ऑपरेशन सिंदूर मध्ये तर भारताच्या सामर्थ्यातील दर्शन अवघ्या जगाला घडले. या भारत भूमीच्या वीरांना नमन करण्याचा आजचा हा दिवस आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद.